तर ओम सॅरॉम फॅमिली, ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो आपण, तर 5 डिसेंबर ही तारीख आज फायनली आलेली आहे. तर आपण खांदेश्वर ते शिर्डी पदयात्रा करत आहोत आपल्या मोठ्या कांदा आणि छोट्या कांदा गावात ना. तर आता सगळी पोरं आपल्या हनुमंताच्या देवळात जमलेली आहे. आता आम्ही आलो सामान घ्यायला बँडचा. आता तिथनं वाजवायचं आहे. देवळातलं पण तुम्हाला काय आहे तो सीन दाखवते मी. तर चला, मॅरी आपली बरोबर आहे 8 दिवस. आरती करून झालेले फायनली आपले. आता इथं माल लावायला घेतलेले आहे. आता वाजू एक गाणी मस्त. मी आलो आता घरी कामासाठी. तर आता वाजवायला घेतले. तर पालखी चालली पुढं. सगळे आपले गावाला तर तिथंच आहे. मी आता वाजवायला चाललोय फटाफट फटाफट. ड्रम वाजवलंय. तिथं पण जायचं आपल्याला, हालत लय बेकार होणार आहे आपली जाता आता. तर मी आलो आता पेट्रोल भरायला. टाकी एकदम फुल करून ठेवलेली आहे.
तर आता पालखी आपली इथंच आहे साईबाबाच्या देवळात आपल्या गावात मोठ्या गांध्यानंच. तर आता छोट्या गांध्यान पण जायचं आपल्याला. निघली सगळीजण. नाही चालतच आहे ते गावांशी चालत आहे. तर आता बघू शकता. चला काकू. तर आता बघू शकता आपल्या गावातनं जातानाच एवढा प्रेम भेटलेला आपल्याला. तर थँक्यू. तुम्ही असंच प्रेम देत राहा. आपण 8 दिवस नक्कीच ब्लॉग आपलं नक्कीच येतील म्हणजे येतील. भले 5 मिनिटाचा गाणं आहे 3 मिनिटाचा गाणं आहे पण येतीलच येतील. आज कमेंट नक्कीच ओम साईराम कमेंट करा. चला. तर आता गणपतीच्या देवळाजवळ आले आपली पालखी छोट्या गांध्यात. आता फायनली आम्ही चालायला लागलोय. बाई पण आहे आमच्या सोबत. ओम साईराम. ओम साईराम. आणि स्वतः अध्यक्ष पण आपल्या सोबतच आहे. ओम साईराम. तुम्ही असाच ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. हा चला. मात्र फ्रॉम धाकटा कांदा. आता काय होईल तर तुम्हाला दाखवतोच मी पुढे पुढे. नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर आलं आता फायनल पालखीजवळ. तर आता मी आणि सोनदादा आहे पालखीजवळ आणि छोट्या गांध्याचा काका आहेत. तर आता पालखी म्हणजे आता कुठपर्यंत तलुऱ्यापर्यंत पोचायला आले. तर आता प्रवास चालत पुढं तसा तुम्ही बघत राहा. नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत बघा. सारखं बोलणार नाही. चला. तर आता कुटारीला पोचायला आपल्याला 10-15 मिनटं लागतील. जवळच आहेत. आलो आपण आता पोचलोय हॉलवर. हॉलवर म्हणजे मंदिरात. तर आता पालखी आपली पुढंच आहे बघा. तर चला जाऊ. आणि हे बघा तुम्हाला हॉल बघायचा असेल आपले कुठं कुठं आहेत याचा स्क्रीनशॉट घ्या. नसेल क्लिअर दिसत तर नंतर पण दाखवी. पहिले चालू चाला लय वाजा वाटते फोन. आता पण हातान घेतले यो पण लय वाजा वाटते. असं वाटतं नुसतंच चालावं. आलो आता जेवायला. आपलं कोक बघा. आता जेवायला बसू. इथं पण आहे ना तिथे साईडला पण आहे. किती आला 2 इथं मागासपासून लय डेंजर झोपलेलो. वाजून होता 5. तोंड बघा तोंड.
डेंजर झोपलेलो. जेवण लई बेकार सुस्ती आहे. आता निघू आपण. झेंडा गेला आपल्या पुढं. चला निघू. चला आता निघले पार्टी घेऊन. माहिती नाही माग असतील पुढं आहे वाटतं पुढं. चला आता निघले पालखी घेऊन. तर आता हॉलच्या जस्ट म्हणजे थोडाच पुढं आलेलो आहे. आता यावेळी वस्ती सोनार पाडला आहे आपली. चला एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग. तर आता कंटिन्यू किती 3 किलोमीटर चाललो. बरं मध्ये बसलेलो आम्ही. परत काढली नाही मी. गरम काय आता वडापाव खायला. गरम जाम आहे. ऊन आहे. गरम काय गरम तेल आहे. क्या है गरम क्या है वही पूछ रहे क्या गरम है वडा गरम आहे बाबा. देऊ का हा वडापाव? दे बाबा त्याला. आता वडापाव खातो एक आणि पालखी थांबली. पुमा शोरूम असं माहिती असेल तुम्हाला इथं. पुरं आहे समोर. पुमा शोरूम जवळ थांबले. तर चला पटापट खाऊन जाऊ. तर आता मी एडिटिंग कम्प्लीट केलेले आहे अर्धी. म्हणजे 10 मिनिटाचा काहीतरी होता आपला. एडिट केला मी 10 मिनिटं. आता पुढं पण आहे एडिट करायचं आपल्याला जेवणाच्या नंतर आरतीचा नंतर. आता गाडीवर बसले मी आणि थोडा थंबनेल पण काय बघते कसा काय करायचा आहे तो. थंबनेल कसा दाखवून कसा नाही तो पण एडिट करते थोडासा. आणि गाडीवर बसलो मी. सॉरी रिअली मला बसायचा नव्हता पण नाही पॉसिबलच नव्हते मला चालताना एडिटिंग. आणि झोपू कधी मी. आणि काल पूर्ण रात्रभर जागत होतो मी. बॅग पण पॅक नाही केली मी. रात्रीच बॅग पॅक केली. आणि काय घेतलं मला पण नाही माहिती. नुसतं कपडे घेतच केले मी. तर पाहिलं होता आता आला संध्याकाळी. तर आवाज नसेल येत माझा तरी पण सॉरी. मी माईक पण नाही आणला कारण की माईक आणून पण फायदा नाही ना काय. तर चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आणि नक्कीच सर्वांनी स्टेटस ठेवा घरी. सर्वांनी जो ब्लॉग बघते त्याने नक्की स्टेटस ठेवा. सांग सगळ्यांना स्टेटस ठेवायला सांग ब्लॉगचा. हो बाबा नुसतं हो. साईराम पोचो एकदाशी. साईराम पाणी साईराम. साईरामने सांगितलं मला ब्लॉगमध्ये घेतला का नाही म्हणून साईरामला ब्लॉगमध्ये घेतलाय. आणि साईरामचाच एअरबड्स आहेत आपल्याला एडिटिंगला. थँक्यू हा. स्माईल बघा स्माईल एकदा. चला तर आता सोनारपाडला ही वस्ती आपली साईबाबा मंदिर. तर बॅगी बिगी उतरवल्यात सगळ्या. मग तुम्हाला दिसत नसेल लाईटीमुळे दिसत नसेल. पुढे जाऊन दाखवतो आम्हाला. इथं सगळी जण आपली रेस्ट करतात. तर आता मंदिर दाखवतो तुम्हाला मी. या तर आपला उपाध्यक्ष म्हणजे गुरु अंकल तर त्या गुरुनाथ पाटील यांच्या जवळ आलेलो आहे. तर अध्यक्ष तुम्ही काय बोलू शकता का? आम्ही आता पनीर बनवलाय. हा मटर पनीर आणि आणि मटर कुठं आहे म्हणून द्यायचं. आता पुढं बोल काय. दाल तडका बनवला. दाल तडका. दाल तडका. उद्या छोले बनवायचे. छोले. आता आम्ही चाललोय परत पालखी जवळ. पालखीचा सगळा शूट करता. अर्धा ब्लॉग एडिट झालेला आपला. फक्त उद्या मामा आपल्या सबस्क्रायबरला मेसेज दे सगळे स्टेटस ठेवा म्हणून. करा आणि लाईक करा हा त्या मामाकडे. हा तर सगळ्यांना सांग का स्टेटस ठेवा नक्की. हा नक्की स्टेटस ठेवा. ब्लॉगचं दोन्ही गावात छोटे कांद्यान आणि मोठे कांद्यान. म्हणजे खांदेश्वर पालखी. कांदेश्वरची साई पालखी. काही पालखी. चला. तर दोन्ही उपाध्यक्षांनी मला सांगितलंय की इथं जरा व्हिडिओ घे. एक यो आणि एक यो. हे बघा इथं मटर पनीर बनवायला घेतले आणि दाल तडका तिकडे आहे. झालाय का तो? झालेला आहे. तर बघितलं आता तुम्ही मटर पनीर आणि दाल तडका. आणि इथं जिरा राईस करायला घेतलेला आहे. इथं दाखव माझ्याजवळ. तर कॅमेरामॅन आपल्याला सांगायला लागते थोडा. शिकल 8 दिवसात. आणि मी उद्यापासनं साई सेवक आणि उपाध्यक्ष असा बोट करते माझ्याजवळ. घे कॅमेराजवळ घे. हां घे इथं घे जेवणाकडं. हां आता मी चालेल म्हणजे गाडीवर पण येईल. आपल्या सगळ्या पालखीचं शूट करील. आपल्या जेवणाचा पण शूट करील. जेवढा सगळा होईल जो पदयात्रेला होतंय तो सगळा तुम्हाला दाखवीन मी. नाही तिकडं
आता कितीच्या चपला घेतल्या फक्त तुम्ही अंदाज लावा कितीच्या घेतल्या त्याला माहित सांग. चपली दाखव पहिले, चपली दाखव. तुझी पण दाखव. एक चप्पल 8,000ची आणि एक चप्पल 7,500ची. 15,500च्या 2 चपली आहेत. 15,500 का? काही समजत नाही. आलोय आता आतमधील मंदिरात. आता आरती चालू होईल. आणायला गेले तर आता आरती घेऊ. तर आता आपल्या सगळे साईराम जेवायला बसलेले आहेत. अर्ध्यांचं जेवण झालंय, अर्ध गेले झोपायला. तर आता सगळ्यांचं जेवण बाकी आहे अजून, अर्ध्यांचं बघते. तर आता आम्ही कोक सगळे इथंच बसणार आहे. आणि शेडोनचा ऋतिका आता ओळखू शकता तुम्ही, आपल्या पंढरपूरला बरोबर होता. आता सगळं कुक इथंच बसू आता जेवायला. गोल हां हां ओके 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 हां. तर आम्ही यांना थांबलेलो जेवायला. हे बघा जेवून बसलं. आता तिथून आहे ना, आता मी ना बालदारात थांबलोय. तर चला फॅमिली झालाय आपला. तर आता सगळी पोरा झोपलेत आपले, झोपताना अर्धी. तर आता आपली येते ना अजून अर्धी जणं. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच, कारण की आता सकाळी 5 वाजता उठायचं आहे. तर आता वाजले 11. तर काय झोपायचा का नाही आता. आपल्याला 5 वाजता उठायचं पुढे जायचं. हां चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. बाय आणि ओम साईराम.